आज मुंबईतल्या ऑटो चालक टॅक्सी चालक संघटनेने माझी भेट घेतली आणि हाजी अराफात यांच्या नेतृत्वात ही भेट झाली। त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तर हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जुजबी मराठी का होईना हे आलं तर आमचं पूर्ण समर्थन आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो। कशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला हे देखील त्यांनी सांगितलं आणि भविष्यातही हा प्रयत्न आम्ही करत राहू। पण वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी असा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। गैर मराठी रिक्शा चालक और ऑटो चालकों को जो है आपने 1 वर्ष का समय दिया है, क्या निर्णय लिया गया ऐसा बताएं। देखिए, आज ऑटो चालक और रिक्शा चालक और हमारे टैक्सी चालक संगठन के लोग मुझे मिले। उन्होंने पहले तो इस बात का समर्थन किया है कि मुंबई में काम चलाओ मराठी उनको सीखनी चाहिए, वो सब सीखना चाहते हैं, उनका पूरा उसको समर्थन है। लेकिन साथ साथ उन्होंने ये कहा कि अलग अलग उम्र के लोग इस व्यवसाय में हैं। कई लोगों ने पढ़ाई बहुत पहले छोड़ दी है, इसलिए इतने कम समय में इसको सीखना उनके लिए कठिन है। उन्होंने एक बहुत बृहद प्लान तैयार किया है काम चलाओ मराठी सिखाने का और उन्होंने ये मांग की कि इसके लिए 1 साल का समय उनको दिया जाए। राज्य सरकार ने उनकी बात को माना है, 1 साल का समय उनको दिया जा रहा है। इस 1 साल में कोई कार्रवाई नहीं की जाएगी। उनको मदद करके अलग अलग प्रकार से क्लासेस तैयार करके लिटरेचर तैयार करके काम चलाओ मराठी जो है वो उनको सिखाने का काम ये निश्चित रूप से किया जाएगा। नेपाल में जो ट्रेजेडी हुई है, हम सभी की प्रार्थना और संवेदना नेपाल के नागरिकों के साथ और वहाँ पर अलग अलग जगह से गए टूरिस्टों के साथ है। जो क्षति हुई है उसके प्रति भी हमारी संवेदनाएं हैं। महाराष्ट्र के भी कुछ लोग वहाँ पर है, कुछ लोगों से संपर्क हो रहा है। हमने ये प्रयास किया है कि किसी के भी रिश्तेदार अगर वहाँ है तो वो हमसे संपर्क करे। हमारा जो आपत्ति व्यवस्थापन विभाग है, इस विभाग ने इस बारे में पूरी तरीके से तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलत होते आणि या सगळ्या दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ते म्हणजे मुंबईतल्या टॅक्सी चालक मालक संघटनेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। मराठीच्या सक्तीच्या बाबत ही भेट झाल्याचं समजतं आणि यावर एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं। अर्थातच हा निर्णय म्हणजे पुढील 1 वर्षभर मराठी शिकण्यासाठीची मुदत देण्यात आल्याचं फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं। संघटनेनं वेळ वाढवून देण्याची मागणी केलेली होती आणि चालकांवर आता 1 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाहीये। मराठी शिकण्यासाठी आता 1 वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे।
त्या मुंबईतल्या ऑटो टॅक्सी चालक संघटनेनं भेट घेतलेली होती. या संघटनेनं वेळ वाढवून देण्याची मागणी केली आणि चालकांनी मराठी शिकण्यासाठी आता 1 वर्षांची मुदत मागितल्याचं फडणवीस म्हणाले. आणि आता त्यानुसार आता जे मराठीचे क्लासेस आहेत, मराठीचे जे वर्ग आहेत ते तयार करण्यात येणार आहेत आणि 1 वर्ष मुंबईमध्ये जर यांना ज्या प्रकारचा हा टॅक्सी चालवायची असेल, जर रिक्षा चालवायची असेल तर मराठी जी आहे ती जुजबी यायलाच पाहिजे. याबद्दल कुणाचंही दुमत नसल्याचं या संघटनांनी फडणवीसांना सांगितल्याचं म्हणणं होतं. त्यांनी या सगळ्याला समर्थन देखील दिलेलं होतं. मात्र आम्हाला मराठी शिकण्यासाठी 1 वर्षांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी या ऑटो टॅक्सी